नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. इस्लाम धर्माचे धर्मगुरू महम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद ए मिलाद साजरा केला जातो. या निमित्त बेळगाव शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मशिदी, मदरसे इत्यादींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरातील दरबार गल्ली, कॅम्प, न्यू गांधीनगर, आझमनगर, श्रीनगर या परिसरात ईद ए मिलाद उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त काही मंडळींनी आकर्षक देखावे व विद्युत रोषणाई साकारली होती. विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूजन्य उत्पादनांपासून पूर्णपणे मुक्त ठेवण्याच्या आदेश वजा सूचना केंद्राने राज्यांना केल्या आहेत. अशा तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यास मागे पुढे पाहू नये असेही केंद्राने राज्यांना सांगितले आहे. शैक्षणिक परिसर तंबाखू मुक्त ठेवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने संयुक्तपणे राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दोन्ही मंत्रालयांच्या सचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी कळवलं आहे. शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटरच्या परिघामध्ये तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री करता येणार नाही असंही म्हटलं आहे. जमिनीच्या वादातून दुचाकीवरून जाणाऱ्या एकाचा विठ्ठल रामगोनट्टीचा खून करण्याचा प्रयत्न झाला, पण मोटारीने दुचाकीला धडक दिल्यानंतर त्या मोटारसायकलवर असलेल्या भलत्याचाच खून झाल्याचा प्रकार हुक्केरी तालुक्यातील होसूर येथे घडला आहे. विठ्ठल जोताप्पा रामगोनट्टी वय 60 असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गावातील 2 कुटुंबांमध्ये जमिनीचा वाद होता. जमिनीच्या वादातून एक जण व आणखी एक जण आणि विठ्ठल असे तिघे मोटारसायकलवरून घरी जात होते. यावेळी जमिनीच्या वादातील सिद्धाप्पा नामक व्यक्तीचा खून करण्यासाठी त्याच्यावर मोटार घालून मारण्याचा डाव तयार होता. त्याला गाठून मोटारसायकलवर मोटार घालण्यात आली. रात्रीच्या वेळी 11 वाजता ही घटना घडली. मोटारसायकलवरील विठ्ठल हा ठार झाला तर सिद्धाप्पा याचा बचाव झालाय. त्यामुळे खून एकाचा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मारेकऱ्यांकडून दुसऱ्याचाच खून झाला. या प्रकरणी यमकनमर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास करून संशयितांना पकडलं आहे. आत्महत्येसाठी उंच पुलावरून कृष्णा नदीपात्रामध्ये उडी मारणाऱ्या 30 ते 40 वर्षीय विवाहितेला युवकाने वेळीच धाडस दाखवून वाचवलं आहे. ही घटना आज रविवारी सकाळी अथनी येथील कृष्णा नदीच्या दरुरा पुलावर घडली. आत्महत्या करण्यासाठी नदीत उडी मारल्यानंतर शेगुणासी गावातील प्रशांत गस्ती या युवकानं नदीमध्ये उडी घेऊन दोरीच्या सहाय्याने महिलेला बाहेर काढले. ही महिला अथनी तालुक्यातील तीर्थ गावातील असल्याची माहिती असून आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवतो, त्यामुळे शिक्षक हा लोकशाहीचा निर्माता आहे. शिक्षक भावी पिढीचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे आपल्या देशात सुद्धा शिक्षकांचा सन्मान झाला पाहिजे. शिक्षकांना सरकार अनेक सक्तीची कामे लावून शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामांना जुंपलं जात आहे. सध्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालावलेला दिसतोय, असे मत लोकमान्य सोसायटीचे संस्थापक चेअरमन, तरुण भारतचे सर्वेसर्वा डॉक्टर किरण ठाकूर यांनी व्यक्त केले. जांबोटी येथील बाबूराव ठाकूर महाविद्यालयात लोकमान्य सोसायटी आणि लोककल्प फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या एकदिवसीय शैक्षणिक कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी गट शिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडशी, जांबोटी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा लक्ष्मी तळवार, लोककल्पचे चेअरमन अजित गरगट्टी, लोकमान्यचे संचालक पंढरी परब, किरण गावडे आदी उपस्थित होते. बेळगावच्या नियोजित रिंग रोड संदर्भातच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रिंग रोडच्या कामाचं भूमिपूजन झालं आहेच. शिवाय आता गतिशक्ती योजनेशी संबंधित बैठकीतही याबाबत महत्त्वाची चर्चा झाली आहे. त्या बैठकीमध्ये कर्नाटकातील बेळगावचा रिंग रोड व तुमकूर येथील चौपदरी बायपास महामार्ग या 2 प्रकल्पांबाबत चर्चा झाली. बेळगाव शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रिंग रोड तयार केला जाणार आहे. लवकरच या प्रकल्पाला चालना मिळणार असल्याचे संकेत आहेत. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी गेल्या 2 महिन्यात 1,84,04,070 रुपयांचे दान भाविकांनी अर्पण केलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याला किंवा 2 महिन्यातून एकदा दानपेट्या उघडल्या जातात. गेल्या 4 दिवसांपासून देवीच्या दानपेटीच्या मोजदादीचे काम सुरू होते, ते आज पूर्ण झाले. बुधवार दिनांक 18 पासून दानपेटीची मोजदाद सुरू झाली. शनिवारी या 4-5 दिवसांमध्ये असे एकूण 1,84,04,070 रुपयांचे दान करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेत. अनेक ठिकाणी वीज खांबावरील वायर आणि फ्यूजा लोंबकळत असतात. यामुळे अपघाताचा धोका असतो. किर्लोस्कर रोड येथील रस्त्याच्या मध्यभागी पथदीप आहे, पण या पथदीप दुरुस्ती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी खांबामधील असणारी फ्यूज व वायर झाकण न लावता उघड्यावर ठेवली आहेत. यामुळे विजेचा धक्का बसण्याचा धोका निर्माण झालाय. या मार्गावर अनेक मुख्य बाजारपेठ असल्याने दररोज असंख्य नागरिकांची ये-जा सुरू असते. यामुळे वीज खांब्यावरील या उघड्यावर असणाऱ्या आणि लोंबकळणाऱ्या वायर तसेच अन्य साहित्य धोकादायक बनलं आहे. यासाठी संबंधित खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ येथील वीज खांबामधील उघड्यावर असणाऱ्या वायर्स आणि फ्यूज असलेला बॉक्स त्वरित बंद करावा, तसेच संभाव्य धोका टाळावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता 27 सप्टेंबरपर्यंत न केल्यास संपावर जाण्याचा इशारा कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीने राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारने कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कल्याण कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ, वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ आणि बंगळूर महानगर परिवहन महामंडळ या 4 संस्थांमधील 4,562 कोटी रुपयांचे वेतन व प्रलंबित थकबाकीबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. धर्मवीर संभाजी उद्यान परिसर मद्यपींचा अड्डा बनत चाललाय. सायंकाळनंतर परिसरातील काही युवक या ठिकाणी येऊन मद्यप्राशन करत आहेत. परिसरामध्ये ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकचे ग्लास पडल्याचे दिसून येत आहे. उद्यानाचा वापर शहापूर परिसरातील युवक खेळासाठी म्हणून करत असतात. सायंकाळनंतर अनेक जण वॉकिंगसाठी म्हणूनही येत असतात, पण सायंकाळनंतर या ठिकाणी त्यांचा वावर वाढलाय. उद्यानाच्या संरक्षक भिंतीला लागून झाडी आणि वेली देखील वाढल्या असून त्याचा आडोसा घेतला जात आहे. या ठिकाणी पथदीपांची व्यवस्था नसल्यानं उद्यानात काळोख राहत असून मद्य पिणं अगदी सोयीचं वातावरण बनलंय. याला आळा कोण घालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन भात पोसवणीच्या वेळीच पावसाने दडी मारली असल्यानं भात पिकावर तांबेरा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे शेतकरी चिंतातूर बनले असून हातातोंडाला आलेलं पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. सध्या औषध फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. वातावरणात उष्मा निर्माण झाला असल्यानं रोगाचा प्रसार झपाट्याने वाढतोय. बेळगाव तालुक्यामध्ये खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात भात पीक घेतलं जातं. सलग पावसामुळे यंदा पूर परिस्थिती निर्माण होऊन भाताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. सध्या भात पिके पोसवणीच्या दरम्यान पावसाची गरज भासत आहे. प्रथम सत्र परीक्षांना उद्यापासून प्रारंभ होणार आहे. दसरोत्सवाच्या सुट्टीपूर्वी परीक्षा पूर्ण करण्यासाठी शाळांची तयारी सुरू आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. 1ली ते 10वी पर्यंतच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या जाणार असल्यानं शाळांकडून तयारी सुरू आहे. पहिल्या सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळापत्रक जाहीर केलं आहे. जाहीर केल्यानंतर परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सप्टेंबर अखेर परीक्षा पूर्ण व्हाव्यात अशा पद्धतीने परीक्षांचे नियोजन केले जात आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. केंद्र सरकारतर्फे देशभरात राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमांतर्गत ज्योती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी
आज सकाळी नरगुणकर भावे स्मारकाच्या ठिकाणी श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबवली। ज्योती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आज रविवारी सकाळी नरगुणकर भावे स्मारकाच्या ठिकाणी साफसफाई मोहीम राबवून तेथील केर कचरा, झाडे झुडपे आणि रान काढून परिसर स्वच्छ केला। या स्वच्छता मोहिमेमध्ये प्राध्यापक डी.ए. निंबाळकर, प्राध्यापक महेश जाधव, विनायक जाधव आदी यावेळी उपस्थित होते। बेळगाव जिल्हा छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर संघाचे सदस्य व हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भैरू पाटील उर्फ डी.बी. पाटील यांना उल्लेखनीय कार्यासाठी कर्नाटक फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। कर्नाटक फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे बेंगळूर येथील पॅलेस ग्राउंडवर येथे काल शनिवारी 10व्या DG इमेज एक्झिबिशन 2024 चे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। डी.बी. पाटील यांना राज्य संघटनेचे अध्यक्ष नागेश यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। याप्रसंगी बेळगाव जिल्हा छायाचित्रकार व व्हिडिओग्राफर संघटनेचे अध्यक्ष बसवराज रामण्णवर, सचिव प्रकाश कळसद, मंजू कुंदरगी व नामदेव कोळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। जेथे रस्ते ऐसपैस असतात त्याच्या बाजूला खोदाई केली तर त्याचा तितकासा परिणाम होत नाही, परंतु आधीच अडचणीचा रस्ता, वाहनांची वर्दळ आणि तेथेच खोदाई केली की वाहतुकीला अडथळा निर्माण होणं साहजिकच असतं। यासाठी अशी कामे तातडीने व्हायला हवीत, परंतु वाय जंक्शन जवळ 24 तास पाण्याच्या चेंबरसाठी खोदाई करून महिना उलटला तरी हे काम अगदीच धीम्या गतीनं सुरू आहे। वाय जंक्शन जवळील सिग्नल नेहमीच व्यस्त असतो। चन्नम्मा सर्कलकडून कोल्हापूर सर्कलकडे जाणारी वाहने, तिकडून शहरामध्ये येणारी वाहने, सदाशिवनगर, शाहूनगर, APMC सह या भागातील खेड्यांमधून येणाऱ्या लोकांसाठी वाय जंक्शन जवळील सिग्नल ओलांडूनच पुढे जावं लागतं। त्यामुळे येथे दिवसभर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते। अशा ठिकाणांच्या या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे अशी मागणी केली जात आहे। रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे राष्ट्र निर्माता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। दर्पणने 2024-25 वर्षांतर्गत दत्तक घेतलेल्या मण्णूर येथील 4 शिक्षिकांचा गौरव करण्यात आला। सुजाता नावगेकर, आशा पोद्दार, राजश्री तुडेकर, सुनंदा मजूकर यांचा यामध्ये समावेश आहे। यावेळी प्रीती चौगुले, कलमेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक YK नाईक, रोटरी क्लब दर्पणचे सचिव शीतल चिलमी, डॉक्टर स्मृती प्रधान उपस्थित होत्या। कार्यक्रमाला रोटरीचे पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते। जसे ऋतू बदलतात त्याप्रमाणे वातावरणातही बदल होतो। वातावरणातील बदल होत असताना काही प्रमाणात रुग्णसंख्याही वाढते। प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या अधिकतर व्यक्तींना अशा वातावरण बदलाच्या वेळी विविध आजारांना सामोरं जावं लागतं। सध्या पावसाळा संपत आल्याचं चित्र आहे। काही वेळा ढगाळ वातावरण आणि वातावरणात होणारे बदल यातून उष्णता देखील वाढत आहे। परिणामी प्रत्येक दिवशी थंडी, पाऊस आणि उष्णता अशा तिन्ही वातावरणाचा अनुभव घ्यावा लागत आहे। याचाच परिणाम म्हणून वातावरण बदलातून दूषीकरण वाढत चाललं आहे। यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून सरकारी बरोबरच खासगी रुग्णालयात देखील उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। माळभाग शिरगुप्पी येथील वृद्ध महिलेचे मानसिक संतुलन बिघडल्याने विहिरीमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 7च्या सुमारास उघडकीस आली। कृष्णाबाई विठ्ठल चव्हाण, वय 70 असं मृत वृद्ध महिलेचं नाव आहे। कृष्णाबाई या शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडल्या होत्या, परंतु त्या घरी परत आल्या नाहीत। दरम्यान त्यांचा अर्जुनी बुदलमुख रस्त्यालगत असलेल्या पवार बंधूंच्या विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला। या घटनेची माहिती निपाणी शहर पोलिसांना देण्यात आली। त्यानुसार निपाणी शहर पोलीस ठाण्यांच्या उपनिरीक्षक उमादेवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। विद्यार्थी भत्ता, विवाह अनुदान, मातृत्व भत्ता द्यावा, मृत्यू पश्चात कुटुंबाला लाभ मंजूर करावा। बांधकाम विभागातील सदस्यांना शासनाने अनेक सुविधा दिल्या आहेत, पण त्याचा लाभ मिळण्यास विलंब होतोय। अनेक ठिकाणीमध्ये बोगस कामगार कार्ड काढण्यात आलं आहे। त्यांची चौकशी करून योग्य लाभार्थीला त्रास होणार नाही याची दखल घ्यावी, अशा विविध मागण्यांची पूर्तता करावी। यासाठी C2 बांधकाम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निपाणीमध्ये मोर्चा काढून निवेदन देण्यात आले।
दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्याने पोलीस असल्याचं सांगून पारुबाई महादेव खोत वय 55 राहणार शिवाजीनगर पहिली गल्ली या वृद्ध महिलेचे 3 लाख रुपये किमतीचे 4 तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे। या घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात झाली आहे। राज्य सरकारच्या वतीने लोकांच्या समस्या निवारणासाठी नागरिक जिल्हा केंद्रामध्ये न येता त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकारी तालुका स्तरावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याकरिता जनस्पंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। लोकांनी आपल्या समस्या आमच्या समोर मांडाव्यात, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा भरोसा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।